नमस्कार मंडळी. तर आम्ही आलेलो आहोत गावी आलोत आणि दुसऱ्या दिवशीपासूनच पाऊस यायला चालू झाला. तर इथे आज मी तुम्हाला माझं संध्याकाळचं गावाकडचं रुटीन शेअर करते. तर सगळ्यात आधी 5:30 वाजता जाऊन बागेतून छान अशी लिंबं तोडून आणली. का तर आजचा संध्याकाळचा मेन्यू हा नॉनव्हेज होता. मस्त असा नॉनव्हेजचा बेत असला की लिंबू हे लागतंच. तर गावाकडे सगळंच काही ताजं शेतामधलं फ्रेश असतं. तर संध्याकाळची वेळ झाली होती, त्यामुळे चहासुद्धा बनवायचा होता. तर लगेचच सासऱ्यांनी जे दूध काढून आणलं होतं गाईचं, त्याचा चहा बनवला. तर आम्ही मुंबईला असल्याच्यानंतर शक्यता जे पॅकेटचं दूध असतं ते वापरतो. त्याचा चहा छान लागतो, पण एवढा छान लागत नाही जसं गावाकडच्या दुधाचा जो चहा लागतो ना, तसंच पॅकेटच्या दुधाला तेवढी चव नसते. तर आजचा असा बेत होता, छान अशा बाजरीच्या भाकरी आणि गावरान चिकनचा रस्सा. तर इतका हा रस्सा झणझणीत बनवून तयार झालेला. तर रेसिपी खूप सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आलं लसणाची पेस्ट बनवण्यासाठी इथे घरातला जो गावरान शेतामधला लसूण होता तो सोलून घेतला. त्यानंतर इथं मध्यम आकाराचे 3 कांदे पातळ चिरून ते सुद्धा भाजून घेतले. इथं 2 कांदे छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत. तर हे दोन्ही वाटण आपल्याला वेगळे वेगळे वाटून घ्यायचे आहेत. गावाकडे संध्याकाळच्या वेळेस कधीही लाईट जाते आणि आता उन्हाळा चालू आहे तरीसुद्धा पाऊस येत आहे. त्यामुळे दोन्ही वाटण मी पटकन असे तयार करून घेतले. शक्यता पाट्यावर वाटतो, पण मी आल्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेते. तर ह्या गावरान 2 कोंबड्या होत्या, ज्याचे असे पीसच करून घेतलेले आहेत. तर यामध्ये हे बघा अशा प्रकारचे अंडेसुद्धा निघले होते. तर याचा आपल्याला आता रस्सा बनवायचा आहे. तर हे जे चिकन आहे हे शिजण्यासाठी थोडासा जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे शक्यता आम्ही कुकरमध्येच बनवतो. तर इथं कुकरमध्ये 2 चमचेच्या आसपास तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे आणि 1 चक्री फूल घातलं आहे आणि 1 तमालपत्र घातलं आहे. आता ह्या चिकनला थोडीशी स्मेल असते, त्यामुळं काय होतं ना, लहान मुलं जे आहेत ना ते शक्यता खाणं टाळतात. त्यामुळे काय करायचं ना, असे थोडेसे खडे मसाले घालायचे, म्हणजे जो चिकनचा स्टॉक जे सूप तयार होतं ना, ज्यामध्ये अजिबात स्मेल येत नाही आणि त्यामुळे काय होतं, लहान मुलं आवडीने खातात. आता इथं हा कांदा घातला आहे. हा कांदा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा, परतून घ्यायचा तेलामध्ये. आता गावरान चिकन जे असतं ना ते खूप ऑइली असतं, खूप तेलकट असतं. त्यामुळे ज्यावेळेस आपण फोडणीला चिकन घालतो ना, त्यावेळेस तेलाचं प्रमाण हे कमी ठेवायचं. खूप जास्त तेल घालण्याची इथं आवश्यकता नाही आहे. हे बघा आता हे छान असं परतून घ्यायचं. तर संध्याकाळची वेळ 6-6:30 वाजून गेलेले आहेत, तरीसुद्धा वातावरण तुम्ही बघू शकता. दुपारी खूप सारा पाऊस येऊन गेलेला आहे आणि आणखीसुद्धा कधीही कोणत्याही वेळेस पाऊस येऊ शकतो. छान असं गाई वगैरे, आमचं जे घर आहे हे मळ्यात आहे, त्यामुळे संध्याकाळी खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. त्यामुळे आम्ही दरवर्षी उन्हाळ्यामध्ये गावी येतो. मध्ये शक्यता यायला वेळ मिळत नाही, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आवर्जून आम्ही गावी येतो. तर हे बघा कांदा छान परतल्याच्यानंतर आलं लसणाची आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ही पेस्ट यामध्ये घातली. आता ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची. यामध्ये मी थोडंसं पाणी घातल्यामुळे थोडासा परतण्यासाठी वेळ लागला. आता इथं 1 चमचाभर आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हे घातलेलं आहे, हळद घातलेली आहे आणि अर्धा चमचा इथं गरम मसाला घातलेला आहे आणि त्यानंतर इथं 2 चमचे मीठ घातलेलं आहे. जे चिकन आहे हे 2 किलोच्या आसपास आहे, म्हणजे 2 किलोच असेल. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. हे बघा अतिशय व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं, अजिबात घाई करायची नाही, मध्यम गॅसवर परतून घ्यायचं. त्यानंतर हे जे चिकन आहे हे स्वच्छ धुवून यामध्ये घातलं. तर हा 5 लिटरचा कुकर आहे. हे बघा आता हे व्यवस्थित असं मध्यम गॅस ठेवायचा आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. क्वांटिटी थोडीशी जास्त असल्यामुळे काय होतं ना, परतायला सुद्धा थोडा जास्तीचा वेळ लागतो. तर इथं मला 9 ते 10 मिनटं याला परतायला लागले होते. तर तुम्ही असं उन्हाळ्यामध्ये कधी गावी गेलात ना, तर गावरान चिकन जे आहे ना ते नक्की ट्राय करा. रस्सा खूप छान लागतो. तर इथं चिकनचे इतर व्हिडिओसुद्धा मी खूप अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही रेसिपीज बघू शकता. तर 5 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवलं आणि साईडच्या छोट्या पातेल्यामध्ये पाणी गरम करण्यासाठी सुद्धा मी ठेवलं होतं. तर तुम्ही बघू शकता चिकन व्यवस्थित असं परतलं आहे आणि त्याला आता पाणीसुद्धा सुटायला लागलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त याला आता पाणी सुटायला लागले.
तर ह्या स्टेजपर्यंत येऊसर आपल्याला चिकन परतायचं आहे. हे बघा, खूप सारे खडे मसाले तुम्ही नाही घातले, तेजपान जरी घातलं ना तरीसुद्धा चालणार आहे. आता यामध्ये आपल्याला हे गरम पाणी घालायचं आहे. पाणीसुद्धा व्यवस्थित असं गरम असलं पाहिजे, कोमट वगैरे नाही. व्यवस्थित असं पाणी तापवून घ्यायचं आणि त्यानंतर घालायचं. म्हणजे काय होतं ना, हे चिकनचा स्मेल वगैरे येत नाही. हे बघा, आता यावरती थोडीशी कोथिंबीर घालायची. तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालणार आहे. वाटणामध्ये सुद्धा मी कोथिंबीरीचा वापर केला होता, पण तरीसुद्धा थोडीशी घालणार आहे. आता यावरती लगेच कुकरचं झाकण लावायचं नाही. आता यावरती प्लेट झाकून मी ह्याला व्यवस्थित अशी दणकून उकळी काढून घेणार आहे. काय होतं ना, ज्यावेळेस आपण हे चिकन किंवा इतर कुकरमध्ये डाळी वगैरे जर आपण शिजायला घातल्या तरी ते उतू जातं. असं होऊ नये, त्यामुळे काय करायचं ना, आधी व्यवस्थित असं उकळून घ्यायचं, ज्यामुळे यावरती जो फेस वगैरे येतो ना तो जिरून जातो आणि आपलं जे हे तेल वगैरे आहे ना हे कुकरमधून बाहेर येत नाही. तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असं मी हे उकळून घेतलेलं आहे. आणि हा स्टॉक आहे ना तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप खूप छान आहे. तुम्ही देऊ शकता भातासोबत किंवा भाकरीसोबत लहान मुलांना देऊ शकता, किंवा असं सूपसारखं जरी प्यायलं ना तरीसुद्धा खूप भारी आहे. आता हे व्यवस्थित असं मी शिजवून घेतले. आता यानंतर हे कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि याच्या 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या होत्या. तर याच्या मी 4 शिट्ट्या मोठ्या गॅसवर करून घेतल्या आणि गॅस बंद केला, व्यवस्थित असा थंड करून घेतला. आता जोपर्यंत चिकन शिजते तोपर्यंत संध्याकाळचा चहा वगैरे करून घेतला. त्यानंतर छान अशा जाऊबाई चुलीवरती भाकरी करायला गेल्या. तर बाजरीच्या भाकरी चुलीवरच्या खूप खूप भारी लागतात. अतिशय अशी पातळ भाकरी खायला खूप छान लागते. तर आपण गॅसवरचा जो स्वयंपाक असतो ना तो भले आपण कितीही व्यवस्थित करा, पण चुलीवरच्या स्वयंपाकाची चव खूप भारी येते. तर हा जो स्वयंपाक होता, ही आमची फॅमिलीसुद्धा खूप मोठी आहे. तर हा सगळा स्वयंपाक 10 ते 12 लोकांच्या प्रमाणामधला हा स्वयंपाक होता. हे पहा, अतिशय मस्त असं टोपलंभर भाकरी जाऊबाईंनी बनवून घेतल्या होत्या. तर भाकरी बघू शकता, चुलीवरच्या भाकरीत पण अजिबात कुठे करपली नाही, कुठे डागलेली भाकरी नाही आहे. खूप मस्त अशा भाकरी बनवून घेतल्या. त्यानंतर मग आमचं असं ठरलं की चुलीवरतीच भाजीला फोडणी देऊन घेऊया. तर इथं तेल घातलेलं आहे आणि थोडंसं आलं, लसूण आणि कोथिंबीर ही आम्ही खलबत्त्यात कुटून घेतली होती. यामुळे काय होतं ना, हे जे दरदरीत जे वाटण आहे ना, यामुळे आपल्या भाज्यांना ना खूप भारी चव येते. तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा. आपण मिक्सरवरती तर नेहमीच वाटण तयार करतो, पण असं फोडणीचं जे आहे ना हे किंवा असं पाट्यावरती ठेचून घ्यायचं किंवा खलबत्त्यात आपण जरी ठेचून घेतलं ना तरीसुद्धा चालतं. ही फोडणी व्यवस्थित अशी परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे. तर पावडर मसाल्यामध्ये 2 मसाले जे होते ते घरचे होते, जे वर्षभराचं साठवणीतलं जे आपलं लाल तिखट असतं ते. त्यानंतर काळा मसालासुद्धा घरचाच होता. त्यानंतर इथं कांदा लसूण मसाला घातला, थोडीशी धना पावडर घातली आणि आपला जो पॅकेटचा मटन मसाला जो असतो तो इथं मी घातला होता. त्यानंतर आपण जे कांदा खोबरं आणि कोथिंबीरीचं जे वाटण तयार केलं होतं हे वाटण यामध्ये घालायचं. आता हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं. तर हे बघा, आता ह्या सूपला तुम्ही बघू शकता किती सुंदर हा तेलाचा तवंग आलेला आहे. आपण चिकन शिजण्यासाठी अतिशय थोडासा तेलाचा वापर केला होता, तरीसुद्धा तुम्ही बघू शकता किती हे चिकन तेलकट आहे. आता यामधलाच थोडासा स्टॉक घेऊन हा मसाला परतून घ्यायचा, जोपर्यंत मसाल्याचा अतिशय असा खमंग असा घरभर सुवास येत नाही तोपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा. हे बघा, याला मस्त असं तेल सुटले. तर चुलीवरच्या भाज्या, चुलीवरच्या भाकरी खूप भारी लागतात आणि हे सगळं सुख गावी आल्याच्या नंतरच अनुभवायला मिळतं. तर तुम्हीसुद्धा तुमच्या गावी गेल्यावर कशा प्रकारे स्वयंपाक बनवता, चुलीवर बनवता, गॅसवर बनवता, ते सुद्धा मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर हे जे आपण शिजवून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं, छान असं मिक्स करायचं. तर गावाकडे वेळ नसतो शेतीच्या कामातून त्यामुळे काय होतं ना,
असा एस्वर जो असतो ना, तर ही जी पावडर आहे यामध्ये बाजरी असते आणि आपले जे भाजलेले जे फुटाणे असतात ना ते असतात, त्यानंतर धणे, थोडेसे गरम मसाले, अशा प्रकारचं हे मिश्रण असतं. हे व्यवस्थित भाजून घेतलं जातं आणि दळून आणलं जातं. शक्यता काय होतं ना, संध्याकाळच्या वेळेस वेळ मिळत नाही, त्यामुळे एस्वर हा बनवून ठेवला जातो. म्हणजे भाज्यांना खूप सोपं पडतं भाज्या बनवणं आणि यामुळे काय होतं ना, भाज्यांना चव खूप भारी येते. नॉनव्हेजच्या भाज्या, अंड्याची भाजी असो, मटणची भाजी असो किंवा चिकन असो किंवा आमट्यांचे प्रकार असो, यामध्ये एस्वर हा खूप वापरला जातो आणि यामुळे रस्सा मिळून येतो, भाज्या चविष्ट होतात. त्यामुळे एस्वर हा गावाकडे हमखास बनवला जातो. तर तुमच्या इकडे एस्वर बनवतात का ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आमच्या गावाकडे तर एस्वर खूप बनवला जातो. तर इथं हे चिकनचा रस्सा बनवून तयार आहे. तर सुरुवातीला आपण 2 चमचे मीठ घातलं होतं, त्यानंतर इथं आपल्याला 2.5 चमचे मी मीठ घातलेलं आहे. आता हा रस्सा छान असा खळखळून उकळून घ्यायचा. त्यानंतर यावर थोडीशी कोथिंबीर घातली. हे बघा, खूप असा मस्त छान तर्रीदार हा रस्सा बनवून तयार झालेला आहे. खूप म्हणजे खूप खूप भारी हा रस्सा बनवून तयार झालेला. याच्यावरची तर्री बघू शकता. तर हा रस्सा 7 ते 8 मिनटं छान असा उकळून घेतला. तर तुम्ही यावरची तर्री बघू शकता. अतिशय सुंदर याला रंग आलेला आहे, छान अशी तर्री आलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, आता चुलीमधला जाळ हा कमी केलेला आहे आणि छान अशी आता ताटं वाढायला सुरुवात केलेली आहे जाऊबाईंनी. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ना, मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही एकदा अशा प्रकारे गावरान चिकन एकदा नक्की ट्राय करा. तुम्ही आपली आजची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना ते सुद्धा मला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. तर हे बघा, आता अशा प्रकारे हे ताट वाढून तयार केलेलं आहे. चला या जेवायला.